नुकताच पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट बघून आलाय आणि काय कमालीचा चित्रपट बनवलाय यार। आणि त्यात सिद्धार्थ बोडकेचा अभिनय तर अतिशय अप्रतिम आहे। सोबतच काही संवाद तर अशी आहे ज्यांना बघून अंगावर काटा येतो आणि सिनेमॅटोग्राफी सुद्धा अतिशय उत्तम आहे। सोबतच कलर पॅलेटचा खूप चांगला यूज करण्यात आलेला आहे। आणि हो, चित्रपटाच्या विषयाने शेतकऱ्यांच्या समस्याबाबत आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांची जी परिस्थिती आपल्याला दाखवण्यात आलेली आहे ना, ती बघून तुमच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येणार आहे। आणि ही तर फक्त चित्रपटात दाखवली आहे, खऱ्या आयुष्यात तर यापेक्षा हलाखीची परिस्थिती आहे आपल्या शेतकऱ्यांची। पण या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर महेश मांजरेकरांनी फुल ऑन मास कमर्शियल चित्रपट बनवायचा प्रयत्न केला आहे आणि ज्यात ते यशस्वी सुद्धा झाले आहेत। पण चित्रपट ना पूर्णपणे परफेक्ट नाही आहे। या चित्रपटामध्ये खूप जास्त फ्लॉज सुद्धा आहेत, म्हणजे निगेटिव्ह गोष्टी सुद्धा आहेत। सर्वात प्रथम तर या चित्रपटामध्ये आपल्याला ऍक्शन खूप ओव्हर द टॉप बघायला भेटतं, ज्याच्यापासून मला काही प्रॉब्लेम नाही, पण ते ऍक्शन कुठे कुठे खूप लांबवल्यासारखं वाटतं। त्यासोबतच चित्रपटाचा रन टाइम 2.5 तासाचा आहे, ज्यामध्ये ना खूप सारे सीन्स कट केले जाऊ शकले असते आणि काही तर असे सीन्स आहे जे की खूप अननेसेसरी वाटतात। उदाहरणार्थ तो यमराजवाला सीन झाला, तो नसताही ना तरी काही फरक पडला नसता। आणि हो, छत्रपती शिवाजी महाराज त्या शेतकऱ्याची मदत करायला कसे आले यामागे जे एक्सप्लेनेशन देण्यात आलेलं आहे ना, ते कोणाला कदाचित आवडू शकतं तर कोणाला नाही। पण ओव्हरऑल चित्रपटाबद्दल जर बोललं ना, तर चित्रपट खरंच खूप चांगला आहे, जो की तुम्ही आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत बघू शकता आणि तुम्ही खूप जास्त एन्जॉय कराल। त्यासोबतच आपल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या परिस्थितीबाबत तुम्ही जागरूक सुद्धा व्हाल। त्यामुळे मी तर नक्की रेकमेंड करेल की तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये नक्की बघावा।